मुलाला काय वाटत असतं की आपल्या होणाऱ्या बायकोने आपल्या घरातल्यांना नीट सांभाळून घ्यावं, आपल्या घरातल्या सर्वांची मनं जपावी, आपल्या आई वडिलांची सेवा करावी आणि या सगळ्या गोष्टी करायला ती तयार सुद्धा असते. मग बिनसतं कुठे? बिनसतं तिथे जेव्हा तुम्ही घरातले सर्वजण एकत्र येऊन तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करता, तिच्यावरती तुमच्या घरातील लोकांची मते लादण्याचा प्रयत्न करता. लग्नामध्ये तिच्या बापाला तुम्ही म्हटलेलं असता की सून नाही मुलगी घेऊन चाललोय आणि लग्नाच्या काही दिवसानंतर घरातील मुलगीमध्ये आणि सुनेमध्ये तुम्ही भेदभाव करायला चालू करता आणि वरून तुम्ही अशा अपेक्षा ठेवता की तिने तुमच्याशी प्रेमाने वागावं, तिने तुम्हाला नीट सांभाळून घ्यावं. असं कसं शक्य आहे मला सांगा? आजही अनेक मुलींना सासरी इतका जाच होतोय, त्यांच्यावरती इतका अत्याचार होतोय की मी इथं सोशल मीडियावरती सांगू सुद्धा शकत नाही. त्या कोर्टामध्ये कमी, परंतु माझ्याकडे जास्त तक्रारी येत असतात. बरं, ही गोष्ट तिने सांगायची तर कोणाला सांगायची? बापाला सांगितलं तर बाप म्हणतोय बाळा माहेरी आलीस आपलीच अब्रू जाईल, जसं आहे तसं तिथेच राहा. मग सगळं मुकाटाने सहन करण्याशिवाय तिच्याकडे कुठला पर्यायच उरलेला नसतो. ना माहेरचा आधार, ना नवऱ्याची साथ आणि वरून सासरचा जाच. मग तिने करायचं तरी काय करायचं? किती दिवस तिने लोकांची मने जपायची? त्यामुळे ज्या मुलींना सासरी त्रास होतो ना, त्या सर्व माझ्या बहिणींना मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की बाळांनो, तुम्हाला कितीही त्रास होत असू द्या, कोर्टाची पायरी तेवढी चढू नका. कारण कोर्टाचा निकाल येईपर्यंत तुमचं संपूर्ण आयुष्य त्रासामध्ये निघून जाईल. त्यापेक्षा अशा लोकांपासून दूर व्हा. एखादं मूल बाळ झाल्यानंतर लोक सुधारतील अशी जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल ना, तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही. कारण सुडाने आणि अहंकाराने पेटलेली माणसं त्यांची नियत कधीच बदलत नाही. मला सर्व मुलामुलींनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सर्वजण मार्केटमध्ये कधी ना कधी जाताच. एखाद्या गरीब शेतकऱ्याकडून तुम्हाला 10 रुपयाची भाजीची पेंडी घ्यायची असते. ती 10 रुपयाची पेंडी घेत असताना तुम्ही तिला 10 वेळा निरखून पाहता, ती कुठे किडलेली नाहीये ना, ती कुठे खराब झालेली नाहीये ना. मग प्रेमात पडत असताना, एखादा आयुष्याचा जोडीदार निवडत असताना एवढी घाई आणि गडबड तुम्हाला कसली असते? माझ्याकडे जेवढे मुलं मुली प्रॉब्लेम घेऊन येतात ना, त्यातील एक कॉमन फॅक्ट तुम्हाला सांगतो. सर, आमची सोशल मीडियावरून ओळख झाली. 2 महिने आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो. भेटल्यानंतर आमच्यामध्ये फिजिकल गोष्टी झाल्या आणि आता तिने मला चीट केलं आहे, त्याने मला चीट केलं आहे आणि तो मला आता सोडून जात आहे. मला जगावं की मरावं हेच समजत नाहीये. एकतर प्रेमाचं नाव देऊन स्वतःच्या हव्यासापोटी आणि क्षणिक सुखासाठी जवळ यायचं आणि विनाकारण त्या प्रेमाला बदनाम करायचं. तुम्ही विनाकारण कधीही 1 रुपया तरी कुणाला फुकटचा देता का? नाही ना. मग मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आपलं शरीर म्हणजे आपला दागिना असतो, तीच आपली खरी संपत्ती असते आणि तो एकमेकांच्या हवाली करत असताना आपण का बरं अजिबातच विचार करत नाही? एखादा मुलगा म्हणतोय ना तुम्हाला आय लव्ह यू, एखादी मुलगी म्हणते ना की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मग घ्या ना त्याची परीक्षा, घ्या ना त्याच्या प्रेमाची परीक्षा. वर्षभर त्याला भेटूच नका, वर्षभर तिला भेटूच नका. बघा, पहिल्या दिवसाचा रिस्पेक्ट, पहिल्या दिवसाची एक्साइटमेंट हा 365व्या दिवशी पण कायम राहतो का? खात्रीशीर सांगतो 90% लोकांच्या बाबतीत अजिबात राहत नाही. बघा, 1 ते 1.5 महिना एखाद्याला टाळून बघा, तो लगेच दुसरा ऑप्शन शोधतो. याचं कारण काय माहितीये? तो प्रेमाच्या शोधात नसतो, तो त्याची गरज भागवण्याच्या शोधात असतो. एक ताई म्हणते, दादा काही दिवसांपूर्वीच माझं लग्न झालंय. माझ्या घरची परिस्थिती नसताना सुद्धा माझ्या वडिलांनी 6 तोळे दागिने घालून माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर माझ्या नवऱ्याला जेव्हा पहिल्यांदा घरी बोलवण्यात आलं तर माझी परिस्थिती नसताना, माझ्या वडिलांची परिस्थिती नसताना त्यांनी फक्त अर्ध्या तोळ्याची अंगठी घातली आणि आता माझा नवरा रुसून बसला आहे आणि तो म्हणतोय 1 तोळ्याची अंगठी घाला, नाहीतर तुमच्या मुलगीला तुम्ही घरी घेऊन जावा आणि मला डिवोर्स हवाय. ताई, दुसऱ्यांनी समजून सांगून ही सुधारणारी कॅटेगरी नसते. भले आपण म्हणत असतो की नातं हे ऍडजस्टमेंटवरती टिकत असतं, तरी सुद्धा तुझा नवरा नात्याच्या सुरुवातीलाच एवढी टोकाची एवढी कठोर भूमिका जर घेत असेल तर अशा व्यक्तीसोबत पूर्ण आयुष्य काढणं म्हणजे तारेवरची कसरतच असते बघ. थोडंसं माझं बोलणं तुला धाडसी वाटेल, परंतु अशा माणसासोबत संसार करण्यापेक्षा आत्ताच वेगळी हो. जगात खूप चांगली मुलं आहेत आणि ती लग्नापासून वंचित आहेत. तुझ्यासोबत कोणीही लग्न करेल. एक गोष्ट लक्षात ठेव, कर्तृत्व शून्य माणसं अशी सासरच्या मंडळींकडून अपेक्षा ठेवत असतात. बऱ्याच वेळा मुली आपल्या वडिलांचं मन राखण्यासाठी आणि वडील आपल्या मुलीचं मन राखण्यासाठी अशा हट्टी स्वभावाच्या माणसांच्या घरात लग्न ठरवतात. पण तो मुलीनं मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, जिथे तुम्हाला सोन्या नाण्यामध्ये तोललं जातं तिथे तुमचा सौदा केला जातो, तिथे तुमचं लग्न ठरत नसतं. एखाद्या चटणी भाकरी खाणाऱ्या गरीब कुटुंबात लग्न करून जावा, परंतु अशा माजुरड्या आणि अहंकारी घरामध्ये अजिबात लग्न करू नका. त्या बापाने सोन्याहून मौल्यवान असणारी मुलगी तुम्हाला द्यायची आणि वरून तुम्ही अपेक्षा ठेवायच्या की तिच्या बापाने मला तोळ्याची अंगठी घातली पाहिजे. बरं, तितका कर्तृत्वान तितका लायक तू आहेस का? जर असतास तर अशा अपेक्षा मुळात ठेवल्याच नसत्यास. आणि जर खरंच लायक असतास तर मुलीच्या बापाला सांगावं लागत नाही. आपल्या मुलीला सुखात ठेवण्यासाठी आणि आपल्या जावयाचं लाड पुरवण्यासाठी तो प्रसंगी जमीन सुद्धा गहाण. बाहेरील राज्यातून आपल्या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगचं, पीएचडीचं, मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आज अनेक मुली फक्त ऐशोआरामचं जीवन जगता यावं म्हणून प्रोफेशनल देहविक्रीचा व्यवसाय करताना दिसत आहेत. याला आपण प्रोफेशनल सेक्स रॅकेट असं सुद्धा म्हणू शकतो. या गोष्टीला कुणीच कॅज्युअल घेऊ नका बरं का, कारण या गोष्टींचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रातील मुलींवरती पडत चालला आहे. त्या मुलींना आपल्या इथं कोणीच ओळखत नसतं, त्यामुळे त्यांना हव्या तशा त्या वागत असतात. सिगारेट ओढणं, ड्रिंक करणं, पबला जाणं, पार्ट्या करणं, लिव्ह इन मध्ये राहणं ही तर त्यांची दिनचर्या असते. परंतु आपल्या मुली कुठे चुकतात तर आपल्या मुली त्यांना कॉपी करायला जातात.
तुम्हाला ही गोष्ट कितपत पटते हे मला माहिती नाही, परंतु मेट्रो सिटीतील ही एक डार्क साइड आहे ज्याचा प्रभाव महाराष्ट्रातील हळूहळू छोट्या शहरातील मुलींवरती सुद्धा पडत चालला आहे. यावरती उघड उघड कुणीच बोलणार नाही, परंतु ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण अजिबात नाकारू शकत नाही. काही दिवसांपूर्वी एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थर्ड इयरला शिकणारी कविता नावाची मुलगी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करताना सापडली होती. दिवसभर कॉलेज आणि रात्री देहविक्रीचा व्यवसाय ती करत होती. पोलिसांनी जेव्हा तिला पकडलं होतं तेव्हा तिने स्पष्ट शब्दात असं सांगितलं होतं की जेवणासाठी, राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी घरून जेमतेम 10 ते 12 हजार रुपये येतात आणि यामध्ये मी माझी पर्सनल लाईफस्टाईल जगू शकत नाही. जितके पैसे मला घरून मिळतात तितके पैसे मी 2 ते 3 तासात कमवते. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की सगळ्याच मुली अशा आहेत का? तर अजिबात नाही. परंतु या गोष्टीकडे आपण जर गांभीर्याने नाही पाहिलं तर आज थोड्या असणाऱ्या मुली उद्या जास्त व्हायला वेळ लागणार. शेअर मार्केटचा नाद असणाऱ्या माझ्या प्रिय मित्रांनो, खूप कळकळीने तुम्हाला एक विनंती करतोय. बापाने आयुष्यभर कमवलेली संपत्ती विकताना आणि अक्षरशः 2 टाइमचं खायचं वांदं झालेली लोक आम्ही खूप जवळून बघितलेले आहेत. त्यामुळे शेअर मार्केटचा नाद करताना थोडासा जपूनच करा. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक खेडेगावामध्ये किंवा आपल्या माहितीमध्ये असा एक तरी ग्रहस्थ असतोच ज्याने शेअर मार्केटमधून तुमचे पैसे 1 महिन्यामध्ये डबल करून देतो असे सांगून लोकांकडून लाखो रुपये घेतलेले असतात आणि तेच पैसे शेअर मार्केटमध्ये बुडाल्यामुळे अक्षरशः तो फरार झालेला असतो. आणि या सगळ्याच्या मोहापायी भरडला जात आहे तो 16 ते 25 वयोगटातील युवा वर्ग. कोणत्याही प्रकारचे कष्ट न घेता शेअर मार्केटमधून अफाट पैसा कमवू आणि श्रीमंत होऊ अशी स्वप्ने त्यांना दिवसाढवळ्या पडू लागली आहेत. याला जबाबदार फक्त 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे शेअर मार्केटबद्दल आपल्याला असलेलं अज्ञान आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिटच्या रील्स बनवणारे काही ब्रोकर्स लोक. त्यांना ज्या दिवशी प्रॉफिट होतं त्या दिवशीच्या रील्स बनवून ते व्हायरल करत असतात आणि आपला तरुण वर्ग त्यांना भुलतो आणि पैसे गुंतवायला बघतो. परंतु आपल्या मुलांना ही गोष्ट कळत नाही की त्यांना लॉस सुद्धा होत असतो, पण त्यांच्या त्या रील्स कधीच बनवत नाहीत आणि दिवसामध्ये 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट काढलं अशा त्या रील्स व्हायरल करत असतात की 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट तेव्हाच निघतं जेव्हा कॅपिटल सुद्धा 50-60 लाख रुपयांची असते आणि लॉस होताना सुद्धा 7-8 लाख रुपयांचाच दिवसाला होतो. एवढं मग शेअर मार्केटचा नाद कुणी करावा? शेअर मार्केटचा नाद त्याच व्यक्तीने करावा ज्या व्यक्तीकडे पैसा नावाची गोष्ट ही पडून आहे, जो पैसा बुडाल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावरती त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि जर तुम्हाला शिकायचंच असेल तर पूर्णपणे अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये एक नवीनच गोष्ट ऐकायला मिळत आहे. मामाची मुलगी लग्नासाठी मागायची आणि मामा जर मुलगी द्यायला नाही म्हटला तर आईला सांगायचं की माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये तू हिस्सा माग, तू वाटणी माग. हे कितपत योग्य आहे? बरं, स्वतःला कधी हे प्रश्न विचारले आहेत का की मामाची मुलगी मागायची वेळ आपल्यावरती का आली? बाहेर कुठे लग्न जमत नाही, बाहेर कोणी मुलगी देत नाही, म्हणून तर आपण मामाची मुलगी मागत नाही आहोत ना. बरं, मामा मुलगी देत असेल तर ठीक, जर मामा मुलगी देत नसेल तर मामा मुलगी द्यायला का नाही म्हणतोय याचा कधी विचार केला आहात का? शेवटी मग मागून सुद्धा मुलगी द्यायला मामा नाही म्हटला तर मात्र मामाला इमोशनल ब्लॅकमेल करायचं. त्याचं काय असतं मित्रांनो, भाच्याला अगदी लहानपणापासून मामाने मोठं होताना पाहिलेलं असतं. भाचा कुठला कामधंदा करत नसतो, भाचा शाळा शिकलेला नसतो, त्याला ढीगभर व्यसनं असतात, समाजामध्ये त्याचं नाव खराब असतं आणि हा भाचा अशा अपेक्षा व्यक्त करतो की मामाने त्याची शिकलेली मुलगी त्याला द्यावी. म्हणजे कसं बघा, समोर एक खड्डा आहे, पुढे एक पाऊल टाकल्यानंतर त्या खड्ड्यात पडणार आहोत हे माहिती असताना जगातील कुठला बाप आपल्या मुलगीला त्या खड्ड्यात ढकलून देण्याचं धाडस करेल? हे सगळं लागू होतं त्या मुलांसाठी जे मुलं कुठल्याही प्रकारचा कामधंदा करत नाहीत. परंतु तुमचं सगळं काही जर ठीक असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला तुमचा मामा जर मुलगी देत नसेल तर माझं तुम्हाला सांगणं असेल की कर्तृत्वाने इतके मोठे व्हा, पैशाने इतके श्रीमंत व्हा, नाव इतकं मोठं करा की मामाच काय, जगातील प्रत्येक बाप तुमच्या मागे लागला पाहिजे माझ्या मुलगीसोबत लग्न कर म्हणून. हे सांगण्याचं कारण इतकंच की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा 3 महिन्यांमध्ये जवळपास 9 मुलांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या करण्याचं कारण फक्त इतकंच होतं की मामा मुलगी द्यायला नाही म्हटला. 4 वर्षात त्याने 65 स्थळे बघितली, परंतु एकाही ठिकाणी त्याचं लग्न जमेना. कारण फक्त एकच, तो शेती करतोय. लहान असतानाच वडील वारले. मोठा भाऊ या नात्याने लहान भाऊ आणि बहिणीला शिक्षण घेता यावं म्हणून स्वतःचं शैक्षणिक करिअर त्याने सॅक्रिफाईस केलं. लहान भावाला चांगलं शिकवलं तर बहिणीला डॉक्टर केलं आणि तिला चांगल्या घरामध्ये लग्न लावून दिलं. शेतीला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून त्याने पेट्रोल पंप चालवायला घेतला आणि त्यातूनच त्याची आर्थिक स्थिती मजबूत होत गेली. 7 एकर पानस्थळ जमीन, वर्षाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न, घरामध्ये फॉर्च्युनर आहे आणि तुम्हा मुलींना सर्वात जास्त आवडते ती थार, ती सुद्धा आत्ताच त्याने घेतली आहे. परंतु तरी सुद्धा त्याचं लग्न ठरत नाहीये. वय वर्ष आहे 32, मुलगा निर्व्यसनी आहे, गावामध्ये चांगलं नाव आहे आणि गमतीची बाब अशी की त्याला जेव्हा पाहुणे बघायला येतात तेव्हा पाहुणे सुद्धा त्याच्या भावाला पसंत करतात, कारण भावाला 16 लाखांचं पॅकेज आहे आणि तो नोकरी करतो. परंतु हा वर्षाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न घेतो, परंतु याला पसंत करत नाहीत कारण तो शेती करतो. माफ करा मला, पण आज एक गोष्ट खरी बोलतो. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण असेल तर फक्त आणि फक्त मुली
आणि त्यांच्या घरातल्या लोकांची मानसिकता. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या भावा आणि बहिणीसाठी एक कर्तव्य म्हणून त्याने स्वतःला सॅक्रिफाईस केलं, यामध्ये त्याची काही चूक झाली? विचार करा, जो मुलगा आपल्या भावा आणि बहिणीसाठी एवढं करू शकतो, तुम्ही तर त्याची बायको होणार आहात. तुमच्यासाठी तो काय काय करेल. शेवटी एकच गोष्ट तुम्हाला तळमळीने सांगतो, ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी पिकवायला चालू करेल, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने शेतीची आणि शेतकऱ्याची किंमत कळेल. मग बघू बाहेरील देशातून आयात केलेला भाजीपाला खायला तुम्हाला परवडतोय का. बाळांनो, तुम्ही अपेक्षा ठेवताना की वय वर्ष 26-27 मध्ये तो वेल सेटल असावा. अशा वेळी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा की आपला भाऊ सुद्धा जवळपास त्याच वयाचा आहे. तो आज किती कमवतोय, त्याला कोणती सरकारी नोकरी आहे, त्याच्याकडे किती गाड्या आहेत, किती फ्लॅट्स आहेत. बरं, मी म्हणतोय तेही जाऊ द्या. आपल्या आईने जेव्हा आपल्या वडिलांसोबत लग्न केलं तेव्हा वडिलांची संपत्ती किती होती, वडिलांकडे किती फ्लॅट्स, किती गाड्या होत्या, वडिलांकडे कोणती सरकारी नोकरी होती, ते सुद्धा स्ट्रगलच करत होते ना. तरी सुद्धा आपल्या आईने आपल्या वडिलांसोबत लग्न केलंच ना. आपला भाऊ सुद्धा आज स्ट्रगलच करत आहे, तरी सुद्धा तुम्ही अपेक्षा ठेवताना की त्याचं योग्य वेळेत लग्न झालं पाहिजे. मग होणारा नवरा वय वर्ष 26-27 मध्ये वेल सेटल असावा हा अट्टास का? आज जवळपास मला वाटतं 70 ते 80% मुलींच्या, वडिलांची आणि मुलींची सुद्धा अपेक्षा अशी असते की मुलगा सरकारी नोकरदार असावा. आज एक रियालिटी तुम्हाला सांगतो, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा 40 जागा निघतात ना, तेव्हा त्यातल्या 10 जागा जवळपास 15 ते 20 लाख रुपये देऊन अशाच भरल्या जातात. उरतात फक्त 30 जागा. त्या 30 जागांसाठी जवळपास 30,000 मुलामुलींनी अर्ज केलेले असतात. आता त्यातले 30 जण सिलेक्ट होत असतात. मग उरलेले काय हुशार नसतात का? तर असतात ना, पण काय करणार, जागाच कमी निघतात. मग प्रत्येकाला सरकारी नोकरी कशी मिळेल? त्यामुळे शेवटी तुम्हाला एकच सांगतो, लाईफ इज इक्वल टू ऍडजस्टमेंट. एखादा वेल सेटल मुलगा शोधत बसण्यापेक्षा एखाद्या स्ट्रगल करणाऱ्या मुलाची प्रामाणिकपणे साथ द्या. त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. विश्वास ठेवा, तो चांगल्या काळामध्ये तुम्हाला राणीसारखं जपेल. कारण त्याला वाईट काळात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चांगल्या प्रकारे जाणीव असते. बघा, पटतंय का? थोडासा यावरती विचार करा.